नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीरमध्ये, जिथे तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळेल साध्या सोप्या सरळ मराठी भाषेमध्ये. सो मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमचा खूप फायदा होईल. सो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत कॉम्प्लेक्स नंबरचा लॉगॅरिथम घेऊन एक्झाम्पल आपण कसं सोडवायचं आहे. एक आपण बोर्ड एक्झाम सोडवणार आहे जे विंटर 23 मध्ये 6 मार्क्ससाठी विचारलेलं आहे. खूप सिंपल एक्झाम्पल आहे. बघूया आपण लॉगॅरिथम ऑफ कॉम्प्लेक्स नंबर यूज करून कसं सोडवायचं आहे. बघा आपल्याला काय दिलंय, इफ log of a plus ib equal to x plus iy into log m, then prove that y by x is equals to 2 into tan inverse b by a upon log of a square plus b square. हे एक्झाम्पल विंटर 23 च्या एक्झाम मध्ये 6 मार्क्स साठी विचारलेलं आहे. खूप सिंपल एक्झाम्पल आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मग बघा आता आपल्याला ही आयडेंटिटी प्रूव्ह करायची आहे आणि ही आयडेंटिटी प्रूव्ह करण्यासाठी ऑलरेडी आपल्याला एक टर्म दिलेली आहे. काय दिलंय, पी लॉग ऑफ ए प्लस आय बी इक्वल टू एक्स प्लस आय वाय इंटू लॉग एम. सो लक्षात ठेवा, ही जर आयडेंटिटी तुम्हाला प्रूव्ह करायची असेल तर याचा यूज डेफिनेटली करावा लागणार आहे. ठीक आहे. मग बघूया आता आपण कसं सोडवायचं आहे. सो पहिल्यांदा दिलेलं जे काय ते लिहून घेतो. काय दिलंय मला, पी इंटू लॉग ऑफ ए प्लस आय बी इक्वल टू एक्स प्लस आय वाय इंटू लॉग ऑफ एम. गिवन बघितल्या मला कळते की हे एक्झाम्पल लॉगॅरिथम ऑफ कॉम्प्लेक्स नंबरचं आहे. का? कारण बघा इथं लॉग मध्ये काय आलाय, एक कॉम्प्लेक्स नंबर आलेला आहे ए प्लस आय बी आणि हा काय स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. ठीक आहे. सो लॉग मधला कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहावा लागणार नाहीये. सो इथं आपल्याला कुठली कन्सेप्ट वापरायची आहे, लॉगॅरिथम ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. सो पहिल्यांदा काय करूया आपण, हे गिवन सिम्प्लिफाय करून घेऊया जेणेकरून हे आपल्याला आयडेंटिटी प्रूव्ह करण्यासाठी यूज करता येईल. ठीक आहे. मग आता पहिल्यांदा मला काय सिम्प्लिफाय करता येते, लेफ्ट हँड साइडला मी काय करतो, लॉग ऑफ कॉम्प्लेक्स नंबरची डेफिनेशन वापरतो आणि राईट हँड साइडला काय करतो, हा लॉग एम ब्रॅकेट मधल्या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करतो. ठीक आहे. जेवढं सिम्प्लिफिकेशन आपल्याला पॉसिबल आहे ते करायचं. ठीक आहे. सो लेफ्ट हँड साइडसाठी मी फॉर्म्युला वापरतो लॉगॅरिथम ऑफ कॉम्प्लेक्स नंबरचा. मग बघा काय फॉर्म्युला, लॉग मध्ये जर कॉम्प्लेक्स नंबर आला एक्स प्लस आय वाय तर त्याचा लॉग कसा लिहायचा आहे, लॉग ऑफ रूट एक्स स्क्वेअर रिअल पार्टचा स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर म्हणजे इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर, इमॅजिनरी पार्ट म्हणजे आय सोबत जो आहे तो, प्लस आय इंटू टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स. सो हा फॉर्म्युला आहे लॉगॅरिथम ऑफ कॉम्प्लेक्स नंबरचा. ठीक आहे. मग आता जर आपल्याला ज्या कॉम्प्लेक्स नंबरचा लॉग कॅल्क्युलेट करायचा आहे तो जर फॉर्म्युल्याशी कम्पेअर केला तर मला एक्स ची व्हॅल्यू काय मिळते, ए मिळते आणि वाय ची व्हॅल्यू काय मिळते, बी मिळते. बघा जरा केअरफुली ऑब्झर्व करा. एक्स म्हणजे आय नसणारा पार्ट ए आणि वाय म्हणजे आय सोबत असणार, आय सोबत कोण आहे, बी. ठीक आहे. मग लॉग ऑफ ए प्लस आय बी चा फॉर्म्युला काय ना, लॉग एक्सच्या जागी काय लिहायचं, ए स्क्वेअर प्लस वायच्या जागी काय लिहायचंय, बी स्क्वेअर लॉग ऑफ रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस आय टॅन इनवर्स वायच्या जागी लिहिणार बी आणि डिवायडेड बाय एक्सच्या जागी काय, ए. ठीक आहे. सो पहिल्यांदा आपण काय करूया, लेफ्ट हँड साइड ला जो लॉग ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आहे तो सोडवूया युझिंग दिस फॉर्म्युला. पी आहे तसा आणि हा लॉगॅरिथम ब्रॅकेट मध्ये सोडवायचा. सो पी इंटू ब्रॅकेट मध्ये ए प्लस आय बी चा लॉग म्हणजे काय, लॉग स्क्वेअर रूट ए स्क्वेअर एक्स म्हणजे ए आहे प्लस वाय म्हणजे काय, बी स्क्वेअर प्लस आय टॅन इनवर्स वाय म्हणजे काय आहे, बी आणि डिवायडेड बाय एक्स म्हणजे काय, ए. ठीक आहे. सो लॉग ऑफ ए प्लस आय बी चा आपण फॉर्म्युला यूज केला, आपल्याला मिळाला कॉम्प्लेक्स नंबरचा लॉगॅरिथम. ओके. इक्वल टू आता काय करायचं आहे, हा लॉग एम दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करायचं. सो पहिला एक्स ला मल्टिप्लाय केला तर काय मिळणार, एक्स लॉग एम. नंतर आय वाय ला मल्टिप्लाय करायचा, जो काय येणार प्लस आय वाय इंटू लॉग एम. ठीक आहे. सो राईट हँड साइडला आपण काय केला, लॉग एम दोन्ही टर्मला मल्टिप्लाय केला, लॉग एम इंटू एक्स, एक्स लॉग एम इंटू प्लस आय वाय म्हणजे काय, प्लस आय वाय लॉग एम. ठीक आहे. आता पुढच्या स्टेपला काय सिम्प्लिफाय होते बघा, राईटला तर काय सिम्प्लिफाय करायला स्कोप नाही आहे. मग लेफ्टला काय करूया, हा जो पी आहे तो आतमधल्या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करूया. ठीक आहे. पहिला कोणाला मल्टिप्लाय करणार, लॉग ऑफ रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरला म्हणजे काय मिळणार मला, पी इंटू लॉग ऑफ रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर
ठीक आहे, पी एकदा लॉगला मल्टिप्लाय करायचं आहे, एकदा टॅन इनव्हर्सला. देन प्लस आय इंटू पी टॅन इनव्हर्स बी बाय ए, आणि राईटला आहे तसं, राईटमध्ये काही चेंजेस करायचे नाहीत. इक्वल टू एक्स लॉग एम प्लस आय वाय लॉग एम. ठीक आहे, सो आपण काय केलं, पी ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केला दोन्ही साईड, दोन्ही टर्मला, पी इंटू लॉग पी लॉग आणि पी इंटू टॅन इनव्हर्स पी टॅन इनव्हर्स. ठीक आहे, आता जरा ऑब्झर्व करा, याच्या पुढे काही सिम्प्लिफाय होत नाही. लेफ्ट हँड साईडला आपल्याला काय दिसतंय, एक कॉम्प्लेक्स नंबर दिसतोय स्टँडर्ड फॉर्म मध्ये. राईट हँड साईडला पण काय, एक कॉम्प्लेक्स नंबर आहे स्टँडर्ड फॉर्म मध्ये. काय असतो स्टँडर्ड फॉर्म कॉम्प्लेक्स नंबरचा, एक्स प्लस आय वाय, म्हणजे रिअल पार्ट पहिला असणार, तो रिअल पार्ट म्हणजे आय नसणारा पार्ट. हा, प्लस किंवा मायनस, आता इथं प्लस आहे, आय इंटू इमॅजिनरी पार्ट. ठीक आहे, आय इंटू इमॅजिनरी पार्ट. लेफ्टला पण जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो स्टँडर्ड फॉर्म मध्ये, राईटला पण जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो पण स्टँडर्ड फॉर्म मध्ये. बघा, एक्स लॉग एम, आय नसणारा पार्ट म्हणजे रिअल पार्ट, प्लस आय सोबत जो असतो तो इमॅजिनरी पार्ट. कुठला इमॅजिनरी पार्ट, वाय लॉग एम. ठीक आहे, सो दोन्ही कॉम्प्लेक्स नंबर स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहेत आणि ते दोन्ही काय इक्वल आहेत. सो लेफ्टचा कॉम्प्लेक्स नंबर आणि राईटचा कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहे असं आपल्याला दिलेलं आहे. मग दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल कधी असतात, ज्यावेळी त्याचे रिअल पार्ट इक्वल असतात आणि इमॅजिनरी पार्ट इक्वल असतात. ठीक आहे, एकतर आपण इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबरची कंडिशन यूज करणार किंवा रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट कम्पेअर करणार या दोन्ही कॉम्प्लेक्स नंबरचे. ठीक आहे, सो आता काय करूया आपण, लेफ्ट हँड साईडला जो कॉम्प्लेक्स नंबर आहे त्याचा रिअल पार्ट काय आहे, आय नसणारा पार्ट म्हणजे पी लॉग रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. हा कोणाशी इक्वल असणार, राईट हँड साईडला जो कॉम्प्लेक्स नंबर आहे त्याच्या रिअल पार्टशी. मग राईट हँड साईडचा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे त्याचा रिअल पार्ट काय आहे, आय नसणारा पार्ट म्हणजे रिअल पार्ट काय आहे, एक्स लॉग एम. सो लेफ्ट हँड साईडच्या कॉम्प्लेक्स नंबरचा रिअल पार्ट हा राईट हँड साईडच्या कॉम्प्लेक्स नंबरच्या रिअल पार्टशी इक्वल असणार. ठीक आहे, आणखी अजून काय असायला पाहिजे, इमॅजिनरी पार्ट पण काय असायला पाहिजेत, इक्वल असायला पाहिजे, तरच ते दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल असतात. ठीक आहे, आता काय करूया, लेफ्ट हँड साईडच्या कॉम्प्लेक्स नंबरचा जो इमॅजिनरी पार्ट आहे, इमॅजिनरी पार्ट म्हणजे आय सोबत जो आहे तो, आय घ्यायचा नाही. ठीक आहे, सो आय सोबत कोण आहे, पी टॅन इनव्हर्स बी बाय ए. हा कोणाशी इक्वल असणार, राईट हँड साईडला जो कॉम्प्लेक्स नंबर आहे त्याच्या इमॅजिनरी पार्टशी. मग राईट हँड साईडचा इमॅजिनरी पार्ट काय, वाय लॉग एम, आय सोबत जो आहे तो वाय लॉग एम. सो लेफ्टचा इमॅजिनरी पार्ट कोणाशी इक्वल असणार, राईटच्या इमॅजिनरी पार्टशी वाय लॉग एम शी. ठीक आहे, सो गिवन वरून मला काय मिळाले, दोन व्हॅल्यू मिळाली, एक एक्स लॉग एम ची व्हॅल्यू मिळाली आणि एक वाय लॉग एम ची व्हॅल्यू मिळाली. आता याचा यूज करून आपण ही आयडेंटिटी प्रूव्ह करणार आहे. मग आता जरा बघा कसं प्रूव्ह करता येईल. इथं काय दिसतंय, वाय बाय एक्स म्हणजे गिवन आहे त्याचा यूज करून मी वाय बाय एक्स ऑब्टेन करू शकतोय का, जरा विचार करून बघा. येस, करू शकतोय. काय करायचं, हा जो वाय लॉग एम आहे हा कोणाला डिवाइड करायचा, या एक्स लॉग एम ला. मला कशाची व्हॅल्यू मिळू शकते, वाय बाय एक्सची. सो डोकं लावायचं थोडं, तुम्हाला त्या गिवन वरूनच आयडेंटिटी प्रूव्ह करायला येते. ठीक आहे, ओके. सो आता काय करूया आपण, वाय लॉग एम चा रेशो किंवा डिव्हिजन कोणासोबत द्यायची, एक्स लॉग एम सोबत. ठीक आहे, हा, मग आता वाय लॉग एम ची व्हॅल्यू काय आहे, पी टॅन इनव्हर्स बी बाय ए. याला कशाने डिवाइड करणार, एक्स लॉग एम च्या व्हॅल्यूने. एक्स लॉग एम ची व्हॅल्यू काय, पी लॉग रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, लक्षात आलंय. मला लेफ्टला वाय बाय एक्स पाहिजे होता म्हणून मी काय केलं, वाय लॉग एम ला कशाने डिवाइड केलं, एक्स लॉग एम ने. ठीक आहे, आता बघा काय सिम्प्लिफाय होतंय. आता हे आपण सिम्प्लिफाय करत जाणार जोपर्यंत मला रिक्वायर्ड आन्सर मिळत नाही राईट हँड साईडचं. आता लेफ्टला बघा काय सिम्प्लिफाय होतंय, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये लॉग एम आहे, सो तो काय होईल, कॅन्सल होईल. राईट हँड साईडला बघा काय दिसतंय, पी आणि पी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये, सो काय होतील, ते पण कॅन्सल होतील. ठीक आहे, म्हणजे वाय बाय एक्स ची व्हॅल्यू काय मिळाली बघा, वाय बाय एक्स इक्वल टू, हा टॅन इनव्हर्स बी बाय ए आहे तसा, टॅन इनव्हर्स बी
अपॉन ए. ठीक आहे, आता डिवायडेड बाय काय लिहायचं आहे बघा, लॉग रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. पण आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे त्याच्यामध्ये काय आहे बघा, टॅन इनवर्स बी बाय ए आलाय, 2 नाही आहे, तो 2 कोसून येतो तो बघू आपण. आणि काय पाहिजे, लॉग ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर पाहिजे. इथं रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आले. मग आपल्याला काय करता येईल, आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे बघा, 8वी मध्ये बघितलंय आपण, रूट एक्स हे आपण इंडेक्स फॉर्म मध्ये कसं लिहितो, रूट एक्स म्हणजे काय लिहितो, एक्स रेस टू 1/2. सो सिमिलरली आता आपण काय करूया, हा रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इंडेक्स फॉर्म मध्ये लिहायचा. प्रूफ बघून आपण सिम्प्लिफिकेशन करायचे, आन्सर आपल्याला मिळत जातात. ठीक आहे, सो रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कसं लिहिणार मी, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि रेस टू काय लिहिणार, 1/2. ठीक आहे, रूट म्हणजे पॉवर फॉर्म मध्ये काय लिहायचं, 1/2. ठीक आहे, सो काय ना, डिवायडेड बाय लॉग ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि रेस टू, रूट म्हणजे काय, रेस टू काय लिहायचं असतं, 1/2. ठीक आहे, अजून पण आपला लॉग ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मिळाला नाही, हा 1/2 अजून आपल्याला जायला पाहिजे. मग आता लॉगचा रूल आठवा, जो आपण 11वी मध्ये बघितलाय. कुठला रूल वापरणार, लॉगॅरिथमचा, पॉवर फंक्शनचा. लॉग मध्ये जर पॉवर फंक्शन आलं एम रेस टू एन, तर काय करायचं आहे, ती जी काही पॉवर आहे ती लॉगच्या आधी लिहायची. काय पॉवर, एन, सो कुठे लिहायची, लॉगच्या आधी. बघा, लॉग एम रेस टू एन म्हणजे काय, पॉवर इंटू लॉग एम. ठीक आहे, पॉवर लॉगच्या आधी लिहायची. मग इथं काय होणार बघा, आता इथं जो लॉग आहे त्याच्यामध्ये हे पॉवर फंक्शन आहे, ह्याची पॉवर काय 1/2 आहे, ही कुठे लिहिणार मी, लॉगच्या आधी. ठीक आहे, हा म्हणजे काय येणार आता आपल्याला बघा, लेफ्टला y/x आहे तसा, त्यात काय चेंज होणार नाही, इक्वल टू न्यूमरेटरला टॅन इनवर्स पण आहे तसा, टॅन इनवर्स बी बाय ए. हा, आता डिवायडेड बाय, हा 1/2 पुढे येईल, 1/2 आणि इंटू काय राहणार, लॉग ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, आता आला बघा आपल्याला जे प्रूफ मध्ये पाहिजे होतं ते मिळालंय, लॉग ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. फक्त आता हा 2 राहिलेला आहे, मग हा 2 कुठून येणार. ओके, परत बघा, आपण फ्रॅक्शन मध्ये स्टडी केलंय, जर डिनॉमिनेटर मध्ये फ्रॅक्शन येत असेल तर आपण काय करत असतो, तो रिव्हर्स मल्टिप्लाय करतो. सो 1/2 चा रिव्हर्स म्हणजे काय, 2/1. ठीक आहे, सो 1/2 चा रिव्हर्स 2/1. डिनॉमिनेटर मध्ये जर फ्रॅक्शन आला तर काय करायचा असतो, तो रिव्हर्स करायचा असतो आणि मल्टिप्लाय करायचा असतो, म्हणजे आपलं रिक्वायर्ड आन्सर मिळेल आपल्याला. 2 कोणाला मल्टिप्लाय होणार, टॅन इनवर्स बी बाय ए ला, म्हणजे काय, 2 टॅन इनवर्स बी बाय. आणि 1 कोणाला मल्टिप्लाय होणार, लॉग ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ला, म्हणजेच काय, लॉग ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. सो काय आलं बघा, सो लेफ्टला y/x आहे तसा, इक्वल टू 2 इंटू टॅन इनवर्स बी बाय ए म्हणजे 2 टॅन इनवर्स बी अपॉन ए आणि डिवायडेड बाय 1 इंटू लॉग ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय, लॉग ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, आणि आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं y/x ची व्हॅल्यू, हेन्स दी प्रूफ. बघा, इतकं सिंपल एक्झाम्पल हे 6 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाम मध्ये विचारलेलं आहे, विंटर 23 मध्ये. कशाचा यूज करून आपण सोडवलंय हे एक्झाम्पल, लॉग ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आणि इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, हे 2 फॉर्म्युले खूप महत्वाचे आहेत. लॉग ऑफ एक्स प्लस आय वाय आणि इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. 2 कॉम्प्लेक्स नंबर इक्वल कधी असतात, ज्यावेळी त्याचे रिअल पार्ट सेम असतात आणि इमॅजिनरी पार्ट सेम असतात. रिअल रिअलशी कम्पेअर करायचा, इमॅजिनरी इमॅजिनरीशी कम्पेअर करायचा, त्याच्यावरून 2 व्हॅल्यू मिळतात, त्या वापरून आपले आयडेंटिटी प्रूव्ह करायची आहे. सो आय होप विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे एक्झाम्पल खूप छानपणे समजलं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या व्हॅल्युएबल कमेंट्स जरूर कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.